नमस्कार. आज आपण उलगडणार आहोत वृश्चिक राशीचा बदलणारा काळ. खरं सांगायचं तर वृश्चिक राशीचं जीवन इतरांसारखं कधीच नसतं. लोक वरवर पाहतात, पण आत काय चाललं आहे ते फक्त तुम्हाला माहीत. कधी कधी रात्री उशिरापर्यंत मनात एक प्रश्न फिरत राहतो, मी इतकं सगळं सहन करतोय, माझ्यासाठी प्रकाश कधी येणार? आज आपण त्या प्रकाशापर्यंत जाऊ. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण चित्र बघणार आहोत. तुमचा स्वभाव, तुमच्या समस्या, तुमचे गुण, तुमचं भविष्य आणि बदल कसा घडणार, सगळं स्टेप बाय स्टेप. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांचं नाव लिहून त्यांचा आशीर्वाद नक्की मिळवा. चला सुरुवात करूया. अध्याय 1. वृश्चिक राशीचा आत्मस्वभाव. वृश्चिक म्हणजे खोली, अंतर्ज्ञान आणि पुनर्जन्म. तुमच्याकडे अशी शक्ती आहे जी सगळ्यांकडे नसते. तुम्ही लोकांचं मन ओळखता, खोटं लगेच पकडता, सत्याला घाबरत नाही आणि जखमा मनात ठेवून जगता. पण कुणालाच कळत नाही की तुमच्या स्मितामागे एवढी जबरदस्त वेदना लपलेली आहे. लोक म्हणतात तू जरा जास्त सिरियस आहेस, पण त्यांना काय कळणार? तुम्ही खेळ खेळत नाही, तुम्ही नात्यांना खेळ मांडत नाही. तुम्ही जेव्हा जोडता तेव्हा जीवाशी जोडता. यासाठीच तुम्हाला तोडणारे अनुभव इतके कठीण असतात. अध्याय 2. न बोललेले संघर्ष. वृश्चिक राशीच्या आयुष्यात काही टप्पे खूप तीव्र असतात. घरात ताण, पैशाचं दडपण, करिअरमध्ये अडथळे, नात्यांमध्ये गैरसमज, स्वतःला दोष देणं. लोकांना वाटतं हा ही खूप स्ट्रॉंग आहे, याला काही होत नाही. पण सत्य, तुम्ही शांत राहता म्हणून लोकांना वाटतं की तुम्हाला त्रासच होत नाही. खरं तर तुम्ही रडता पण एकटे, तुम्ही दुखावता पण बोलत नाही, तुम्ही कोसळता पण पुन्हा उभे राहता. हीच तुमची ताकद, हीच तुमची परीक्षा. अध्याय 3. कर्म आणि भूतकाळाचा हिशेब. वृश्चिक राशी लोकांकडे एक विशेष देणगी असते. जे काही घडतं ते थेट अंतर्मनालाच स्पर्श करतं. म्हणूनच छोटं नुकसान धडा होतं. एक फसवणूक आयुष्य बदलतं, एक वचन तुटतं, विश्वास हलतो आणि जीवन सांगतं जे गमावलं ते आवश्यक होतं. काही लोक गेले, काही नाती तुटली, काही स्वप्न थांबली, पण त्यांनी तुम्हाला अधिक प्रगल्भ केलं. हा काळ शिक्षा नव्हता, तो रूपांतराचा काळ होता. अध्याय 4. आता बदल कसा सुरू होतो. आता विश्व हळूहळू तुमच्या बाजूने फिरतंय. तुमच्यात दिसेल भीती कमी, धाडस जास्त, निर्णय पक्के, आत्मविश्वास मजबूत. तुम्ही म्हणाल आता पुरे, आता मी माझ्यासाठी जगणार. आणि त्या क्षणी नवीन दारं उघडतात, जुने संघर्ष सुटतात, चुकीचे लोक दूर जातात, योग्य माणसं येतात, कामाचं फळ मिळतं. पण घाई करणार नाही, प्रत्येक टप्पा अनुभवणार, यातच विजय आहे. अध्याय 5. करिअर, व्यवसाय आणि पैसा. वृश्चिक राशी म्हणजे रणनीती. तुम्ही प्लॅनर, निरीक्षक, शांत योद्धा. तुमचं करिअर बहुतेक अशा क्षेत्रांत चमकतं: तपास, ॲनालिसिस, रिसर्च, मेडिकल, लॅब, सिक्युरिटी, टेक, फायनान्स, ट्रान्झॅक्शन, लीडरशिप, मॅनेजमेंट, काउन्सेलिंग, हीलिंग. आगामी काळात तुमचं काम ओळखलं जाईल, पगार किंवा इनकम बदलू शकते, एक नवी संधी अचानक समोर येईल. पण जोखीमदार गुंतवणूक नको, गुप्त पार्टनरशिप नको, विश्वास पटकन ठेवू नका. तुमचं गुपित शांत राहून निरीक्षण करा, योग्य वेळी निर्णय घ्या. अध्याय 6. प्रेम आणि नातेसंबंध. वृश्चिक राशीचं प्रेम सामान्य नसतं, ते तीव्र, खोल आणि प्रामाणिक असतात. तुम्ही नातं जपता, नातं सांभाळता आणि समर्पित होता. पण जेव्हा विश्वास तुटतो तुम्ही पूर्ण बदलता. मन बंद होतं. भविष्यात जुनं नातं हील होण्याची शक्यता किंवा नवीन समजूतदार नातं आयुष्यात येऊ शकतं. महत्वाचं, नात्यावर नियंत्रण नाही, संवाद हवा. स्वतःची किंमत विसरू नका. प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही. जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. अध्याय 7. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात लोक तुम्हाला आधार मानतात, निर्णय तुम्ही घेता, समस्या तुम्ही सोडवता, पण क्रेडिट दुसऱ्याला जातं. तुमच्या मनात कधी प्रश्न येतो मीच का? उत्तर सोपं आहे, कारण तुम्ही जबाबदार आहात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला विसरा. सगळं मनात साचवू नका, स्वतःला दोष देऊ नका. कधी कधी मी थकलोय हे सांगणंही धाडस असतं.
अध्याय 8 आरोग्य आणि मानसिक शांतता. ताण थेट शरीरात उतरतो. पोट, ॲसिडिटी, हार्मोन इश्यू, थकवा, ओव्हर थिंकिंग. उपाय: दररोज चालणे, भरपूर पाणी पिणे, चांगली झोप आणि डायरी लिहा. भावना दाबू नका, बोललात तर मन हलकं होतं. अध्याय 9 आध्यात्मिक जागृती. वृश्चिक राशी म्हणजे रहस्य, परिवर्तन, आध्यात्मिकता. तुमचं मन आकर्षित होतं. ध्यान, मंत्र, ऊर्जा, सखोल ज्ञान. हा काळ तुम्हाला आतून बदलायला लावत आहे. भूतकाळाचा भार खाली ठेवा, तुम्ही नवीन आहात. अध्याय 10 मोठे संकेत. लवकरच तुम्हाला दिसतील अचानक भेटलेलं मार्गदर्शक व्यक्तिमत्व, जुन्या गोष्टींचा शेवट, नव्या मार्गाची सुरुवात. भीती कमी, धाडस जास्त. विश्व म्हणतंय आता तुझा अध्याय सुरू होतो. वृश्चिक राशी तुटते, जळते आणि पुन्हा जन्म घेते. तुम्ही जे सहन केलं त्याचा अर्थ होता. आता काळ तुमच्यासाठी वळतोय. स्वतःवर विश्वास ठेवा. जे न तुटलं ते सोडा, जे येतंय ते स्वीकारा. तुमचं भविष्य तुमच्या धाडसावर चालतं. जर तुम्हीही वृश्चिक राशीचे असाल तर आजपासून जय हनुमान आणि श्री रामाचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.